जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हाँ. एक आ, काम था स्कूल के उनके स्टिग्मा से प्राप्त होता। आवाज येतोय बॅकग्राऊंडचा. हा, आपलं हेच चाललं होतं ना, व्याख्यान चाललं होतं ना. हो. हम्म. मला वाटलं पहिली वाक्य दोन झाली होती. आंग्लई जर्मनी ते पण झालं. अस्य अच्छा, हो हो, बरोबर. संस्कृत भाषा हा. पुनरुज्जीवितम तिथे तिथे झालं. हा, बरोबर. क्षमा. त्याच्या पुढचं वाक्य वैदिकी. हा, वाचा कोणी पुढचं वाक्य. कोण वाचतंय? वैदिकी संस्कृतीर एव. हम्म. संस्कृतीरेव म्हणजे संस्कृती ही पाहिजे का? संस्कृती ही बरोबर एव बरोबर. ही ही विश्वेस्मिन म्हणजे विश्व अस्मिन. बरोबर आहे ना? पुन्हा शांती अस्मिन अस्मिन विश्वे असं. अस्मिन विश्वे पुनः शांती स्थापयितुं समर्था. मला वाटतं हे वाक्य झालं होतं वाटतं. पण असं नाही. म्हणजे ती संस्कृत भाषाच स्थापयितुं म्हणजे आणि अस्मिन विश्वे म्हणजे ह्या जगात किंवा या विश्वात पुन्हा शांती स्थापयितुं म्हणजे स्थापण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे हे याचा पहिल्या वाक्याशी संबंध आहे. पहिल्या वाक्यात हा. आपण असं म्हणतोय की संस्कृत भाषेमध्येच त्या वैदिक संस्कृतीचं शक्ती. पुनरुज्जीवन करण्यासाठी संस्कृत भाषाच समर्थ आहे. क्षम हा हा. क्ष क्षमा अ, म्हणजे हा. म्हणजे क्षमता आहे. क्षमता आहे, हा. संस्कृत भाषेतच ती हा. क्षमता आहे. आणि हा. आणि ती वैदिक संस्कृतीच ह्या हा. विश्वाला, ह्या विश्वात पुन्हा शांती स्थापन करण्यास समर्थ आहे. समर्थ आहे. आहे. समजलं सगळ्यांना? हा, पुढचं वाचा. वेदांत शास्त्र आणि कोण वाचेल? मी वाचते सर. हा. वेदांत शास्त्र आणि उपनिषदः महाभारतं रामायणम् अन्य अन्य अन्यानपि धार्मिकान् सांस्कृतिकाश्च ग्रन्थान् सभ्यगधिगन्तुं संस्कृतभाषा नितान्तम् आवश्यकी. सम्यक अधिगंतुम. हा? सभ्यग स- अधिगतुम. हा, सम्यक अधिगंतुम सॉरी. म येते सम्यक. सम्यक. हा 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 ओके. हा, सम्य अधिगतुम. नाही नाही, ओके. सम्यक क ला पाय तोडलेला. सम्यक. हा, अच्छा ओके. सम्यक अधिगंतुम. सम्यक पण मग ते अधिगंतुम. क अधिक अ च ग झालं असं. ग झालं संधी होऊन ना. ओके. हम्म, हम्म, हम्म. हम्म. बरोबर. हम्म. आता याचा वाक्याचा अर्थ. वेदशास्त्र वगैरे. वे, हा वे, वे- नाही नाही, वेदांनंतर कॉमा पाहिजे. म्हणजे हा वेदान हा वेगळा शब्द आहे, हा वेगळा शब्द आहे. हा, वेदान म्हणजे ओके. वेद. हा, हा हा. अनेक. हा. हम्म, शास्त्र, उपनिषद, महाभारत, हम्म, रामायण हम्म. और अन्य अनि अपि अन्यान धार्मिकान् असे संस्कृत अन्यान अन्यान अपि अधिक अपि. अपि. हा, हा. हा, हम्म, असे अन्य धार्मिक सांस्कृतिक चे ग्रंथ हम्म. सम्यक अधिगंतुम. हम्म. सम्यक म्हणजे काय सर? सम्यक म्हणजे सम्यक सगळ्या सगळ्या प्रकारे, सं सर्वा सगळं. सर्व. सर्वांगीण हा. ज्याला आपण म्हणतो. हा, हे सर संपूर्ण. हा आपल्याला. संपूर्ण. हा संपूर्ण प्राप्त ओळखण्यासाठी. करण्यास, हे ओळखण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी, करण्यासाठी संस्कृत भाषा समजण्यासाठी. हा, समजण्या. समजण्यासाठी आवश्यक आहे. हा, संस्कृत भाषा येण्याची. हा ओके. हा, त्या. नितांतम ना. हा, नितांतम म्हणजे खूप, अत्यंत. हम्म.
अत्यंत ओके. हम्म. आवश्यक आहे. आवश्यकी आवश्यकी हे काय आलंय जरा म्हणजे अं, संस्कृत भाषा हे स्त्रीलिंगी झालं ना. हम्म. हा हा तर म्हणून हा आवश्यकी असं. हा हा असं ते का? हा आता काय माहितीये का स्त्रीलिंगाचं ना, तर ते दोन प्रकारच्या प्रत्ययांनी स्त्रीलिंगी शब्द बनतात. ते निप हा म्हणून, हा टिप म्हणून, टाप आणि निप असं काहीतरी आहे. तर टाप म्हणजे हा आकारांत, जसं बाल बाला, बालक हा 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 बालिका, आला. म्हणजे त्यांचा आपण हा आकारांत करतो. हा. आकारात हो. हा आणि दुसरा प्रत्यय आहे विद्यार्थी विद्यार्थिनी, हो बरोबर, इकारांत करतो. हा म्हणजे इकारांत. एखाद्या मूळ शब्दाला म्हणजे पुल्लिंगी शब्दाला आकारांत केलं की काही शब्दांचं स्त्रीलिंगी रूप होतं, काही शब्दांना हा इकारांत केलं की रूप होतं. ते हा कुठल्याचं हो. कसं, त्याचे नियम आहेत व्याकरणात, पण ते नियम जरा हा पुढे आहेत, म्हणजे त्यात बर आपल्याला एवढं ठीक जायची आहे गरज नाही. हा, पण आता बर बर इथं हा आवश्यक तर आवश्यका होत नाही, आवश्यकी हा असं होतं. हा कारण काय पण म्हणजे नितांतम हा हा, बोला. हा नाही हा बोला म्हणजे ते क्रियापद झालं ना नाही नाही नाही, म्हणजे क्रियापद नाही का आवश्यकी असती असं होईल. पण हा असती हे म्हटलेलंच नाहीये, पण संस्कृत भाषा नाही म्हण नितांत आवश्यक आहे. पण आता आवश्यक हे संस्कृत भाषेचं विशेषण झालं, त्यामुळे ते ते पण स्त्रीलिंगात पाहिजे, विषय आवश्यक हे. हा हा हा, हा तर हा नितांतम हा अव्यय आहे, त्यामुळे नितांतम बदलत नाही. हा हा नाही पण बदलत हम्म. आवश्यक हा काही अव्यय नाहीये. आवश्यकम, हा आवश्यक हा, हा आवश्यकी असं होतं. हा हम्म. समजलं तसं. म्हणजे हा अस्थि हे अध्यारूत आहे अस्थि अध्यारोत आहे. जसं इथे वरच्या याच्यातून पण विश्वेस्मिन पुन्हा हो शांतीम स्थापयितुम शांती समर्था, समर्थ समर्था अस्ति असतील. आता इथे बघा हा समर्थ, समर्थचं इथे हा समर्था झालं, कारण इथे तो हा झालं टाप टाप प्रत्यय म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी झालं. हम्म. अच्छा अच्छा हा, म्हणजे सध्या एवढं लक्षात ठेवायचं की काही बर बर शब्दांचं चालेल आकारांत होतं, काही आकारांत शब्दांचं इकारांत होतं, स्त्रीलिंगी रूप. एक हम्म. बर हा, ठीक आहे, पुढचं वाचा. ओके हा. वाचा. कोण वाचतंय तर का सम्यकचं काय सांगितलं तुम्ही? सॉरी. काय? सम्यक, सम्यकचं काय सांगितलं अर्थ म्हणजे सम्यक? ओके, सम्यक म्हणजे सर्वांगीण किंवा संपूर्णपणे. संपूर्णपणे. हा, ओके. संपूर्ण. अधिगंतुम म्हणजे संपूर्णपणे. अधिगंतुम म्हणजे अधि हा अधिगच्छती किंवा अधिगंतुम म्हणजे एकच शब्द येतो. हा, जसं गीतेमध्ये हा म्हटलेलं आहे अधिगच्छती, अधिगच्छती म्हणजे ते स्थान तो प्राप्त करतो असं. हा, प्राप्त करतो. हा. सशांती अधिगच्छती, हा म्हणजे हो शांती तो प्राप्त करतो. पण तसंच दुसरा अर्थ अधिगंतुमचा असा पण होतो समजणे, आत्मसात करणे. इथे दिलंय शब्दार्थात दिलंय हा, बरोबर. काय काय हा अर्थ दिलाय अत्यंत. शब्द? हा ओके. जानने के ओळखण्यासाठी लिए. जानन हम्म. हिंदीमध्ये जानने केली आहे जानने के जाणणे. मराठीत लिए. ओळखण्यासाठी हा, जसं ओळखण्यासाठी असं बोल. बरोबर. हा आता जसं त्याच्यामुळे तो आता तुमच्या थोडं थोडं लक्षात आलं असेल की हा म्हणजे काही आता आपण धार्मिक स्तोत्र किंवा हे एक वरवर अर्थ कोणीतरी भाषांतर करून सांगितलेला, आणि हम्म, आता तुम्हाला या ज्या शब्दांची जी काय जो काय आता संस्कृतचा आतापर्यंतचा परिचय झालेला आहे, हा, म्हणजे हो रामरक्षा घ्या किंवा अथर्वशीर्ष घ्या, सोपी सोपी स्तोत्र, पण त्याचा व्यवस्थित अर्थ कळायला, वरवर अर्थ कळायला अनुवाद असतात आपले मराठीतले अनुवाद, आपण ते बघतो. हा पण मग तो तो अनुवाद आपल्याला जेव्हा संस्कृत कळायला लागते, तेव्हा तो अनुवाद किती तोकडा आहे हे आपल्या लक्षात येतं, नाही का? काही काही ठिकाणी लक्षात यायला सुरुवात झाली असेल तुम्हाला, असं वाटतं मला. हो हो सर म्हणजे म्हणजे अनुवाद चुकीचा नसतो तो हा बहुतेक वेळा, पण जरा पण तो खोलवर त्याचा खोल त्याच्यावर खूप मर्यादा असतात. म्हणजे हा म्हणजे आपल्याला जर तो मूळ शब्दाचा संस्कृतचा जर अर्थ कळला, जसं आता गीतेचंच हा उदाहरण घ्या, स शांतीम हो अधिगच्छती. हा, अधिक तर अधिक शांतीम अच्छा अधिगच्छती म्हणजे काय?
तो कुठली गीता वाचली तर गीतेत मराठीत अर्थ दिला असतो, वो प्राप्त शांती प्राप्त करता है. ते म्यूट करा ज्यांना हे असेल त्यांनी. होय. हा तर हा तर ज्या ज्यांचं स शांती अधिगच्छती मध्ये वो प्राप्त करता है, शांती प्राप्त करता है असं असतं. पण ते अधिगच्छतीचा जेव्हा आपल्याला मूळ अर्थ कळतो नाही का, की अधिगच्छती म्हणजे अं, गमगच्छती म्हणजे जाणे, पण अधिगच्छती म्हणजे आत्मसात करणे किंवा समजणे. तर तो शांती समजून घेतो, नुसतंच प्राप्त करत नाही. प्राप्त म्हणजे काय, आपलं काही जाऊन काहीतरी एक वस्तू प्राप्त करायची नाही आपल्याला, ती आत्मसात करायची. तर ती शांती पण आहे गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे की शांती मध्ये गच्छती सहा शांती. तर ती शांतीची जी अवस्था आहे ती अनुभवायची, ती प्राप्त करायची नाहीये खरं म्हटलं तर. पण तुम्ही कुठल्याही गीतेच्या पुस्तकात बघितलं तर त्याचा अनुवाद असाच असेल की वह शांती प्राप्त करता है, किंवा तो शांती प्राप्त करतो असा भक्त, नाही का असं. कारण का, ते सरळ सरळ अनुवाद केलेला ढोबळमान. असतो. ढोबळ ढोबळमान. मनाने असं. तर इथं म्हणून त्या अर्थाने इथं म्हटलेलं आहे की सम्यक हम्म. अधिगंतुम, म्हणजे हे सगळे जे धार्मिक हम्म. ग्रंथ आहेत, वेद शास्त्र उपनिषद महाभारत हम्म. रामायण वगैरे वगैरे, जर तुम्हाला नीट समजून म्हणजे सम्यक अधिगंतुम म्हणजे पूर्ण समजून घ्यायचे असतील, पूर्णपणे. हा, तर संस्कृत भाषा नितांत आवश्यक आहे आवश्यक असं. आहे. हा असं. ठीक आहे, पुढे हो जाऊया. हो. हम्म. कोण वाचेल पुढचं वाक्य? शुभांगीताई वाचा. ते वाचा ना कोणीतरी. अचला कितीतरी वाच. जण. अचला, हे बरेच जण हा हा. आश्वास आहे, हा श्री मराठी निजाम आश्वास आहे श्री यत् भारतीयाः गृहे गृहे श्री संस्कृत प्रचाराय प्रयतिष्ठन्ते येनास्माकं पुनीता संस्कृत भाषा विश्वस्य समक्षे भूयः अपि गौरवास्पदं प्राप्नुयात्. स्थानं प्राप्नुयात्. हा, गौरवास्पदं प्राप्नुयात्. हा, काय अर्थ होईल आता याचा? आशास यत् भारतीयाः म्हणजे आपण अशी आशा करूयात असा अर्थ म्हणजे मला हा असं वाटतंय की घ्यायला हा पाहिजे. हा बरोबर. आपण आशा असं आशा हा करूयात की हा करूयात की सगळे भारतीय लोक म्हणजे लोकांनी घराघरामध्ये जाऊन संस्कृतचा प्रचार करायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करतील, का नाही? प्रयतिष्यन्ते म्हणजे प्रयत्न करतील प्रयतिष्ठन्ते, हा भविष्य. सगळे. घरी घरी जाऊन संस्कृतचा प्रचाराचा प्रयत्न करतील. हा, ये न का ज्याने संस्कृत प्रचारासाठी का प्रचाराय म्हणून प्रचारासाठी. हो, साठी प्रयत्न करतील. येनास्माकम, येन अस्माकम असं आहे का हा संधी? बरोबर. येन अस्माकम पुनीता संस्कृत भाषा म्हणजे हा पवित्र अशी संस्कृत भाषा. हा पवित्र अशी संस्कृत भाषा म्हणायचं काय? पुनीता संस्कृत भाषा. हो, हा, पवित्र अशी पुनीत झालेली किंवा पवित्र. अस्माकम, हा अस्माकम म्हणजे आमची. हा, हा आमची ही पवित्र. आमची हा पवित्र संस्कृत भाषा हा जगाच्या वि- समोर. विश्वासमोर. हा हा, भूयःच काय यायचं? डॉक्टर जीवन मेहता 1960 से भूयः 1963 तक बैठे भूमी ना अभी तक गुजरात नाही, भूमी नाही. वो एक होईल का? होईल होईल होईल. भूय होईल म्हणजे होईल होईल होईल. होईल होईल होईल. भूभाव गौरवास्पद स्थान प्राप्त होईल. हा हा गौरवाला 5 लाख जीतले आपने म्हणजे गौरवास्पद गौरवाला गौरवास्पद होईल स्थान असं. प्राप्त होईल. हा असं. हा, गौरवास्पद म्हणजे गौरवाला प्राप्त होईल असं, म्हणजे गौरवासाठी असं. नाही स्थान आहे ना, पुढे स्थान हा एक शब्द आहे. गौरवास्पद स्थान प्राप्त करेल असं. गौरवास्पद स्थान प्राप्त करेल. अच्छा. हा, आपने देखा होगा पिछले साल 10 प्रश्न आए पुढचं बघूया. 90 सेकंड
हा, और आपको उत्तर देना होगा आता और सही पुढचं. जवाब देने के कुणाचा बाद एवढा आवाज येतोय टीव्हीचा, काय बंद करा ना. नाही, शुभांगी त्यांच्याच तिकडचा होता. हा, ठीक अच्छा, आहे. हो का, सॉरी. हा, ठीक आहे. पुढचं वाचा कोणी. तर कोण वाचेल? प्रयतिष्ठन्तेचा शब्द सांगा ना जरा. प्र, 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 य- प्रयतिष्ठन. यत यत धातू म्हणजे यतंती, यतती म्हणजे, तर ते प्रयतिष्यन्ते दोन्ही उभयपदी धातू येतो. हा, तर यतिष्यन्ते म्हणजे प्रयत्न करतील. भारतीयाः घरी घरी, घराघरात जाऊन संस्कृत प्रचारासाठी प्रयत्न करतील. ते संधी आहे का ती त्या शब्दाची, शब्द नाही नाही, प्रयतिष्ठन्ते प्रयतिष्यन्ते. म्हणजे? नाही नाही, यतिष्यन्ते हा आत्मनेपदी भविष्यकाळ रूप आहे. यतिष्ठन्ते. हो, चला. यतिष्यन्ते किंवा प्र हा उपसर्ग लागलाय त्याला, विशेष हो हो प्रयत्न हो करतील हो. म्हणून. ओके ओके, ठीक आहे, हम्म. थँक्यू. कोण वाचेल पुढचं? हा, मी वाचते सर. हा. ममाभिप्रायो हम्म, भवद्भिः हम्म, शान्त्या आकर्णितः हम्म. अतोत्साहं अतोहम. हृदय हा आता एवढंच. अतोहम. हा, नाही नाही, ओके. एवढंच याचाच अर्थ सांगा आधी, आकर्णित हा पर्यंत. मम अभिप्राय म्हणजे माझ्या अभिप्रायाने. मम अभिप्राय, भवद माझा अभिप्राय. कि- माझा अभिप्राय. हा, किंवा म्हणजे भवद्भिः म्हणजे भ हा, ते मी तुम्हाला सांगितलं, भवत हा शब्द म्हणजे आपण. हा, आपल्याकडून, आपणाकडून असं. हा, शांत्या हा, म्हणजे शांतपणे, आकर्णित ऐकलंय, शांतपणे ऐकल्या गेला, ऐकून. हा हा. ऐकल्या गेला किंवा आपण ऐकला. हा, अतः अतः अहम. अहम हा म्हणून त्याकरता मी. हा, हा. हृदयतः त्याकरता हा, हृदय. धन्यवादान हम्म, सर्वेभ्यो ददामी. हम्म. धन्यवाद सर्वांना देते, हा, मी देते. तर हा, अतः अहम म्हणून मी हा हृदयापासून हा सगळ्यांना धन्यवाद देतो किंवा देते असं. हा देतो. आता ते अय्यंगार म्हणून आहेत, अनंत स्वामी अय्यंगार, ते बोलतायत म्हणून हा देतो असं ते हा. सांगतायत. ते देतो देतो. हा, पुढचं ओके. वाक्य. हा सर, एक विचार. हा, भवद्भिः तृतीया बहुवचन झालं ना. तृतीय बहुवचन म्हणजे आपणा, आणि मग सर्वे, आपणाकडून. हा, कडून. हा, आणि मग माझा सर्वेभ्यो हे सर्वेभ्य, नाही नाही, भ्या. आपणाकडून शांत्या आकर्णिता म्हणजे आपणाकडून हो, ते तिथे शांतपणे संपलं. ऐकल्या हा, गेलं, ते तिथं विषय संपला तो. हा संपलं. हो. हा, मग आता अतोहम अहम म्हणून मी असं. हा, हा, म- म्हणून मनापासून, हृदयापासून हा सगळ्यांना हृदयापासून सगळ्यांकडून धन्यवाद धन्यवाद सर्वांना देतो, देतो. देतो. सर्वांना देतो म्हणा, तिथे का सर्वांकडून येणार, म्हणजे ते नाही सर्वेभ्यो नाही, सर्वेभ्य म्हणजे सर्वांसाठी, चतुर्थी. सर्वांसाठी, हा चतुर्थी. हा ठीक आहे. बरं. हा हा, ठीक आहे. हो. हा, तर पुढचं वाक्य वाचा. तर वाचू का मी? हा, वाचा. वाच. हा एक मिनिट. हा. आशा, एक मिनिट. आशासेच हा. आशासेच हम्म, युष्मासु प्रत्येकोपि म्हणजे प्रत्येकः अपि हम्म, सज्जनो निज सांस्कृतिक भाषाया निजे निजे गृहे पूर्णम आदरम विधास्यति. हम्म, आशासेच म्हणजे मला असं वाटतं की आणि आशा आहे की हम्म, युष्मासू म्हणजे मला वाटतं सप्तमी आहे युष्मची, म्हणजे तुमच्यापैकी ना, हम्म. तुमच्यातील, हा, तुमच्यात तुमच्यातून. तुमच्यातून का प्रत्येक नाही, जण तुमच्यातीलच युष्मासू. बरोबर आहे. हा, आपणातील किंवा तुमच्यातील. तुमच्यातील. हा, हा, तुमच्यातील प्रत्येको अपि म्हणजे प्रत्येक प्रत्येक जण सुद्धा. प्रत्येक अपि. प्रत्येक अपि म्हणजे प्रत्येक जण सुद्धा हम्म,
म्हणजे हम्म, प्रत्येक सज्जन निज सांस्कृतिक भाषा या म्हणजे निज म्हणजे आपली सांस्कृतिक भाषा या माला या यासारखं भाषा भाषा या हम्म. हा भाषा या हा हा निजे निजे म्हणजे स्वतःच्या आपापल्या घरी हम्म, पूर्ण आदराने हम्म, आदरा आदरम म्हणजे आदराने म्हणायचं का पण ते नाही होणार सर आदर म्हणजे द्वितीय होईल का पूर्ण आदरम हा, मला विधास्यतीच माहित नाहीये विधास्यती हे हम्म, विधास्यतीचा अर्थ कळत नाही सर हम्म. प्रत्येक सज्जन हा आपल्या या भाषा या म्हणजे काय कुठली विभक्ती झाली सांगा. तृतीया मला मला हा तृतीया हा एकवचन एकवचन. हा मला असं हा म्हणजे हो भाषेने निज संस्कृत भाषा या म्हणजे आपल्या संस्कृतीत भाषेकडून भाषेकडून निजे निजे भाषेकडून म्हणजे आपल्या आपापल्या ना स्वतःच्या भाषे मला याम भाषेनी मला वाटतं भाषा याम आहे का पुस्तकात तुमच्या. नाही. माझ्या पुस्तकात का थांबा सर एक मिनिट हा. नाही भाषा याच भाषा भाषा या याम याम नाहीये नाहीये. भाषा या ला या कारण ही तृतीय भाषा नाही या कारण तृतीय असेल ना भाषया व्हायला पाहिजे भाषाया नाही. हं, हो माल बरोबर या मग माला ते हा मालया मालाया मला होईल या ना. हा भाषया हा होईल त्यामुळे नाही तृतीया तर नाहीये. तिथे हा भाषा या हा असेल का कारण तेच हा भाषा या हाच वाटतंय मला माला या षष्ठी हा किंवा पंचमी षष्टी हा 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 बहुवचन हा भाषेचे नाही एक वचन एक भाषेचा भाषेचा आपापल्या भाषेचा घरी हं, पूर्ण आदर करेल विधास्यती म्हणजे करेल म्हणजे हे हा पण भविष्य काय हा विधास्यती हो असं करेल असं. करेल ठीक आहे हा आणि पण आदरम भाषा म्हणजे एक करून प्रथमाच आहे पूर्ण आदरम म्हणजे प्रथम ऐकवचन ना हो पूर्ण हो आदर करेल हा पूर्ण ठीक आदर करेल हा असं. हा हम्म. बरोबर भा- विधास्यती म्हणजे ह्याचा करेल मूळ धातू कुठला सर करेल विधास्यतीचा दे ऍक्च्युली ददाचीच धास्यती असं होईल ते म्हणजे देईल असं पूर्ण आदर देईल असं या भाषे भविष्यकाळी हा हम्म. देईल ओके हं, ददातीचं विधास्यती भाषेचा झालं भाषेचा भाषेला नाही भाषेचा पूर्ण आदर करील देईल हा विधास्यती हे ददातीच व्हायला पाहिजे म्हणजे देईल भविष्य काय आहे ह्या त्यामुळे हं. विधास्यती असं. सर भाषा या म्हटल्यावर पंचमी भाषा वाटतं ना सर नाही भाषा याहा या हा षष्ठी पण होते ना पंचमी आणि भाषा षष्ठी या पंचमी दोन्ही आणि षष्टीचं हा एक वचन दोन्ही आहे दोन्ही एकच आहे ना ते हा त्यामुळे ते हा, चाच हा. बरोबर आहे षष्ठी बरोबर आहे हा हम्म. हा तर बरोबर सुरभारती विजयते तराम तर विजय ते तर हा तर हा सुरभारती म्हणजे ही देवांची भाषा संस्कृत सुरभारती म्हणजे देवांची भाषा हा विजयते विजय विजयते म्हणजे तिचा विजय हो हे हो तराम चिरायू हो असं विजयते तराम विजयत एतराम आहे का विजयत इतराम इतराम विजयत विजयते एतराम एतराम नाही एतराम असा शब्द नाही इतराम असू तर ते शकतो. मग ते तई झालं असतं ना विजय ए अधिक आई झालं असतं का इथे हा ए होते ना विजयत इतर एतराम असेल हा हा येते हम्म ते पण विजयते हा विजयत शब्द हा पण विजयते विजयतेच हा, विजयते तराम तर राम विजयते सर तरुण राहील म्हणजे चिरायू होईल तुम्ही म्हणता तसं असेल सर तर राम नाही नाही तराम मी उद्या सांगेल हे विजयते तरामचा अर्थ बऱ्याच ठिकाणी हा माझ्या लक्षात आहे बऱ्याचदा मी वाचलेला पण आहे पण असं लक्षात नाही आलं त्याचं काय ते शंकर विग्रह कोणी हा पण असा आशीर्वाद देताना वगैरे वगैरे असं म्हणतात विजयते तराम असं बऱ्याचदा म्हटलं जातं लक्षात नाही येते मी सांगेन तसं. हा सर एक शंका होती हा वरच्या वाक्यामध्ये मम अभिप्रायो यो आणि हे जे असतं ना ओची मात्रा वगैरे ती का हो देतात ते कळलं नाही म्हणजे हृदय तो वगैरे हे जे विसर्ग आहेत त्या
आणि ते विसर्गाच्या ऐवजी तो ओकार होतो. ते मी तुम्हाला सांगितलं ना, अच्छा रामो दुसरं रामो राजमणी. रामो राजमणी. हा. हा राम हा हा. हा बरेच अच्छा हा. बऱ्याच ठिकाणी अच्छा ब- विसर्गाच्या ऐवजी ओची एक मात्रा. एक एक सोपं लक्षात ठेवायचं. हा विभक्तीमध्ये शब्दाला कुठेही हा ओकार नाहीये. कुठेही हा हम्म. ओकार नाही. एकार आहे, आकार आहे, विसर्ग आहे, मकार आहे, हम्म. पण ओकार नाहीये. त्यामुळे जिथे जिथे जो ओकार येईन, आता अतोहम, सर्वेभ्यो, हा, तर हा हे सगळं खालती सज्जनो प्रत्येक, पण आलं, सज्जनो पण आलं. हा, हा सज्जनो, असं. प्रत्येक, तर हा प्रत्येको, तर जिथे जिथे ओ असतं ना, तो ते 99% तो विसर्ग असतो अकाराचा. हा राम हा असं असतं ते. असं एक अच्छा सोपं हा लक्षात ठेवायचं. त्यात काही फार डोकं येस हा लावायची येस गरज नाही असं. हा धन्यवाद. हा. मी आता बघते ते असं ओवा लागले, मग त्याचा अर्थ कसा लावायचा, ती विभक्ती प्रत्यय कुठला नाहीये तर मग काय करायचं असं हा कळेना. बरोबर. हा लक्षात बरोबर. आलं, आता तुमचं लक्ष आलं, धन्यवाद. हो. हे तर विसर्ग. इथे या अजून सर एक एक शंका. विचारू का? हा. हम्म. पण या पाठासंबंधी नाहीये, थोडीशी गीतेतला आहे नाही का, पहिलाच श्लोक आहे पहिल्या अध्यायाचा नाही का, त्याच्यामध्ये तिसऱ्या चरणामध्ये माम का पांडवाश्चैव आहे, ते तर माम का नाही नुसतं का, ते काव्यासाठी माम का हा केलंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा समवेतायुयुत्सव मामका माम का पांडवाश्चैव. पांडवाश्चैव नाही किम नाही. कुर्वत संजय. हा म्हणजे माझे मामका म्हणजे म्हणजे माझे असं म्हटलेलं आहे ना. ते हो नाही हो ते ते ना. तर कळलं. हा. पण ते का का लावलं, माम नुसतं म्हटलं नाही त्यांनी, माम नाही म्हटलं, माम का, माम का 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 मामका. का असं का लावलंय, का ते काव्यासाठी काव्याचं वैशिष्ट्य नाही नाही. म्हणून केलंय का? मामका हा मूळ शब्द आहे तो, हा मामका हा असं येतो. हा. बरं. पण तो असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा माझ्याच्या ऐवजी ममच्या ऐवजी मामकाम असं म्हटलं जातं. हा. हो का? असं. हा हा हा. दोघींचा अर्थ एकच आहे. म्हणजे दोन्ही मम किंवा माम किंवा माम नाही, सॉरी, मम आणि मामकाम या दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण कधी कधी त्या लयीसाठी त्यांनी मामकाम असं लावलेलं असतं. हा हा लईसाठी केलंय. ओके ओके, हो. तेच विचार. पण म्हणजे तो ठीक आहे सर. शब्दासाठी त्यांनी गीतेत असं स्वतःच, जसं ज्ञानेश्वरांनी बऱ्याच ठिकाणी असे पालुपद वेगळी लावली आहेत, तसं हे मामकाम तसं नाहीये. म्हणजे समजलं तुम्हाला, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेशांनी जसं काही की हम्म, असं म्हणजे वेगळं असं शब्द बदललाय थोडा, तसं ते नाहीये. म्हणजे हम्म. मामका हा शब्द संस्कृतमध्ये होताच, म्हणजे असं त्याने गीतेत असा काही नवीन आलेला नाही. हा. अच्छा ठीक, म्हणजे तो ममसाठी ममच्या ऐवजी माम का वापरलाच जातोय. मामका हा. हा. माझे माम का हा. 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 धन्यवाद तर सर. अजून एक हा. पुस्तकामध्ये इकडे हम्म. याच धड्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे तुम्ही 2 पानं मागे गेलात, हम्म. पुरासित असं केलं. हा हे बघा, पुरासित 2 S काढलेत तिथे. तिसऱ्या ओळीमध्ये बघा, अनेनैवम अस्माकं पुण्ये भूमे महत् पुरासीत. हा. सम्मान. हा. हा ते असं हा. का केलंय? हा. हा. आता कसं आहे माहितीये, संस्कृत मध्ये आपण संधी नियम शिकलो ना, आ अधिक आ हं, बरोबर आ. हं, हम्म. हं, पण बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं, अ अधिक अ बरोबर आ. हा. पण अ बरं. अधिक आ बरोबर आ, म्हणून तो एक अवग्रह, याला अवग्रह म्हटलं जातं. हा. हो तर एक अवघड. अवग्रह हं. दिला. आणि आ अधिक आ बरोबर आ, म्हणून म्हणजे 2 अवग्रह दिले आ. जातात. हा. तर ते बर. असं दाखवण्यासाठी आणि म्हणण्यासाठी पण, की म्हणजे 2 आच हे जुळलेलं लांबवलं. प्रकार. आ हा. केलं. पुरासित. पुरासीत. पुरासीत असं हम्म. म्हणून असं. कारण हे असं कुणीतरी मागे एकदा मला वाटतं विचारलं होतं, 2 अवग्रह कुठेतरी अजून आले होते. तर 2 अवग्रह मला वाटतं हे, मोरेश. हा, हा. जेव्हा दोनदा आ चे. आकार येतो ना, म्हणजे संधी हा करताना हा. आ अधिक आ आ असं आ. होतं. हा. हा. तसं. किंवा हा कधी कधी ई अधिक ई दीर्घ असतो ना, हा ते हा तेव्हा हा पण ते हा. 2दा अवग्रह येतं. अच्छा बरोबर. हा. असं. जसं आपण आता म्हणजे ई कारांत अधिक ई कारांत असं. हा. हम्म. तेव्हा ते डबल ई म्हणजे 2दा मध्ये अवग्रह येतात असं. हम्म. ते आम्ही असे. गाण्यामध्ये लांबवायचा असला स्वर की असा आ
हा जे लांबायचं असतं ते ना असंच असतं बरोबर. हो हो बरोबर. हम्म. बरोबर. नाही पण ते बरं, ना ते अजून काय? हा म्हणजे अवग्रहाचं ते हा चिन्हाचा अर्थ असा आहे की त्याच्या आधीचा स्वर आहे तो लांबवायचा, हे त्या हो चिन्हाचा हो अर्थ असतो. हा हो मग बरोबर. मग एक अवग्रह आधी म्हणजे एकदा लांबवायचा, दुसरा अवग्रह म्हणजे हो दुसऱ्यांदा लांबवायचा, तिसरा म्हणजे तिसरा असं. हो. हा हा तसं. तर हा अतोच अतोच मी लोके असं म्हटलं की ते अतोच मी असं. हा हा बरोबर. हं. आणि कधी हा कधी त्या चालेल. अवग्रहाचा उपयोग विशेषतः पद्यामध्ये जास्त केला जातो, लय हा 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 पकडण्यासाठी असं. हा हा हा. हम्म. चालेल. हं. हे ठीक आहे. चिन्ह अजून हा असतात बोला. ते. हे एस चिन्ह. एस, हा म्हणजे त्याला आपण म्हणताना एक अवग्रह म्हणतो. हा. हम्म. हं. म्हणजे हो. ते थोडं वेगळ्या प्रकारचं. तर तसं आहे म्हणजे भाषण कसं द्यायचं, याच्यात तुम्हाला भाषणही कसं द्यायचं तशी पण म्हणजे ओळख झाली आहे. आणि म्हणजे समोरच्यांना संबोधन कसं करायचं वगैरे वगैरे असं. आणि संस्कृतची पण महत्व म्हणजे इथं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. अर्थात मूळ जे भाषण आहे ते बरंच मोठं होतं त्यांचं, त्यातला हा फार एक छोटा पॅरेग्राफ घेतला आहे असं, किंवा संक्षेप करून दिलेला आहे आपल्याला असं. हे हम्म. कधी ह्या भाषणाचं म्हणजे काय, कधी हे रेफरन्स काय? खूप जुनं असणार आहे, कारण ही पुस्तकच आपली अय्या, पन्नासच्या अच्छा दशकात हो स्थापन झालेली आहेत. त्यामुळे हो त्यामुळे त्याच्या आधीच कधीतरी असणार. अय्यंगार हम्म. हा असं. अयंगर महोदयस्य हा त्यांनी हेडिंग महोदयस्य देतानाच दिले भाषणांश इदम. भाषयांशम भाषणांशम भाषणांश भाषयांशम अंशम इदम. हा अंश हा. हा सर हे भाषयांश पीडीएफ हे काय. पीडीएफ मधलं आहे ना, हे पीडीएफ आहे ना ही. हो तर मग ह्याच्या म्हणजे हा ते हा नाही कारण का ते मगाशी भाषा याहा करायचं होतं ना, तर ते करेक्शन करून टाकलेलं बरं ना, म्हणजे नाही 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 नंतर नाही ते तर भाषा या नाही, ते तसंच असतं ते. आता षष्टी इथं जे आहे ना, हा कुठे गेलं ते. ते नाही तर लोकांना तसंच वाटेल ना. नाही 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 भाषा या बऱ्याचदा तो विसर्गाचा लोप होतो. हा हा पण मग बेसिक आम्हाला लक्षात राहील ना. आपण नाही पुस्तकात तर लिहून मग ठेवतो. पुस्तकात तुम्ही लिहून असं ठेवा ना. वाटतं. हा हो हा पुस्तकात मी करून ठेवला विसर्ग. हो. विसर्ग मी करायचं का पण तिथे, करून विसर्ग करायचं. हम्म. तर आता हा पाठ झाला आपला, द्वंद्व समासाचं आपलं झालेलं आहे बरोबर. मला एक विचारायचं होतं. हा आपण गच्छामी म्हणजे जातो असं म्हणतो, आणि आ गच्छामी म्हणजे येतो असं म्हणतो हम्म. नॉर्मल. मग हम्म. इथे आकर्णितहाला ऐकला असं अर्थ घेतलाय ना आपण. आकर्ण्य, हा आकर्णित बरोबर. तर ते हा आ म्हणजे काय, जवळ येणे. हा अच्छा. हा म्हणजे आपण गेला म्हणजे तो आपण एखादी हालचाल याबद्दल हा शब्द वापरतो. पण आगच्छ म्हणजे बर. आपल्याकडे येणारी जी हालचाल असते त्याला आपण आगच्छ असं म्हणतो. अच्छा अच्छा बर. हा तर आ करणं म्हणजे काय, कानाजवळ येणे म्हणून आ करणे, म्हणजे ऐकून हा असं असं. हम्म. हा म्हणून ते अच्छा. आकरणे. हा हा म्हणजे कानात येऊन म्हणजे हा त्याचा अगदी लिटरल अर्थ होईल आकरणे म्हणजे कानात येऊन असं. पण कानात येऊन म्हणजेच ऐकून असं. कुठेतरी सर डोळ्यांचं विशेषण पण आकर्ण नेत्र असं असतो का, म्हणजे असे मोठे लांब डोळे नाही असतात नाही तसे. नाही हा नाही नाही जसं आपण ते आकंठ म्हणतो, आकंठ जेवण झालं. आकंठ म्हणजे काय, कंठापर्यंत असं. ते हा आ तुम्ही करणं सांगितलंच म्हणजे होतं ते कानापर्यंत. आजन्म विसर्गाच्या वेळी सांगितलं होतं तुम्ही आजन्म आकंठ हो आमरण. आज हा आजन्म ब्रह्मचारी म्हणजे काय, हा जन्म पुरा होईस तोवर ब्रह्मचारी असं आजन्म, जन्मापर्यंत असं. म्हणजे येतं कुणाचं तरी खूप जास्त. हा तरी टीव्ही चालू आहे वाटतं जोरात. हा तर आपण आता आता हा कुठला पाठ आहे, नल दमयंती वर्णनम.
शेवट. हा, मला वाटतं आज आज थांबूया आपण इथं, कारण हा तसा थोडा पाहिजे तर फक्त अर्थ बघूया आपण याचे. हा, तर हा हा वाचा, अर्थ वाचा. मी वाचू का सर? हा. अश्वकोविदः अश्वविद्या को जानने वाला, घोड्यांची विद्या जाणणारा. हा. अक्षप्रिय जुआ खेलने में प्रवीण किंवा जुगारी. हम्म. अक्षौहिणी प्रतिही, अक्षौहिणी सेना का पति, अक्षौहिणी सेने स्वामी. प्रजा कामः संतान की इच्छा वाला, संततीची इच्छा करणारा. अग्रज संतान रहित, संतती रहित. नाही नाही, अग्रजा नाही, अप्रजा आहे ते. सॉरी, हा अग्रज ने पुढे. अप्रज संतान रहित, नाही नीट, संतती रहित. अभ्यगच्छत, अभ्यगच्छत पास पहुंचे, जवळ गेला. तोषया मास, मास संतुष्ट केला. महिषी महाराणी, मुख्य राणी. सुवर्चसम अत्यंत तेजस्वी. प्राप्त किया किंवा मिळविले. एक मिनिट आहे. अनवद्यांगी, वद्यांगी आहे का? अनवद्यांगी, अनिंद्य अंगोवाली, निखोड अवयवांची. राजते स्म, सुशोभित थी, शोभत होती. सौदामिनी विद्युत, चमकने वाली बिजली, चमकणारी वीज. उपपन्न प्राप्त झाला. महायशाह अत्यंत यशस्वी, मोठे यश मिळवलेला. ठीक आहे, हे शब्द निखोड अवयवांचा अर्थ कळला नाही सर. कशाचा? अनवद्यांगीचा निखोड अवयवांची असं लिहिलं. म्हणजे काय, याचं कसं आहे, अंगी म्हणजे जसं आपण कृशांगी म्हणजे कृश अंग असलेली, तसं अंगी म्हणजे अंग, बांधा किंवा अंग. गौरांगी म्हणजे गोरी. आता अवद्य म्हणजे काय? अवद्य म्हणजे जे बोलायला जरा बरोबर नाही, असं अवद्य, नाही का? आणि अनवद्य म्हणजे की ज्या अन म्हणजे हे नन तत्पुरुष समास झाला. अनवद्य म्हणजे जिच्यात काही खोड काढू शकत नाही, असं अनवद्यांगी. म्हणजे कशात तिच्यात काही दोष काढू शकत नाही, की हे असंच आहे तसंच आहे, नाकच थोडं शब्द आहे वगैरे, असं असं अजिबात तुम्ही खोड काढू शकणार नाही, इतकी सुंदर, असं. अच्छा, म्हणून निखोड खोड जिच्यात नाही, अशी जिच्यात काही खोड काढू शकणार नाही, असं. यातील वर दोन शब्द आले होते, अक्षप्रिय आणि अक्षौहिणीपती. या दोन्ही याच्यात अक्ष हा शब्द आहे. अक्ष म्हणजे डोळा असं पण होतो ना अर्थ, मग त्याच्यात जुगाराचा आणि असा काही संबंध आहे, मला समजलं नाही. नाही, इथे अक्षप्रिय, अक्ष हा डोळ्याचा पण अर्थ होतो, आणि अक्ष म्हणजे ज्याला आपण अ पासून क्ष पर्यंत, त्याला पण अक्ष म्हणतात. तर इथं अक्ष म्हणजे काय, तर ज्याला डाईस म्हणतो ना आपण, काय त्याला म्हणतात, फासा. की कसा तो म्हणजे 1 पासून 10 पर्यंत किंवा अ पासून क्ष पर्यंत काही त्याच्यावर अक्षर उमटू शकतं, म्हणून त्याला अक्ष म्हणतात. म्हणजे त्या फाशाल, आणि अक्षप्रिय म्हणजे तो फासा ज्याला प्रिय